छान बनवले त्यांनी आमच्या शेजारच्या चिवडा कोल्हापूरचे आहेत ते कुरकुरीत आहे शेव पण कुरकुरीत आहे आम्ही जेवलोय आता तरी पण खाऊ वाटतं खारी आहे खारी कशी केली बघा घरात खारी शंकरपाळ्या हा लाडू प्राचीला लय आवडतो बेसनचा चकली प्रणितला आवडते करंजी आम्हाला दोघांना आवडते आहे ना त्यांचा हा दरवर्षीचा आहे फराळ बनवून पण होतो दिवाळी लक्ष्मीपूजनला हाय फ्रेंड्स नमस्ते सर्वांना कशा आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर पहिल्यांदा मी सर्व सबस्क्राईबचे हे मानते आभार मानते कारण ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे आणि पुढेही होणार आहात थँक्यू सो मच बोलते मी फटाके वाजत असल्यामुळं आवाज स्किप केलेला आहे आणि तुम्ही पाहत आला असाल व्हिडिओ मी सर्व पूजेची मांडणी केली होती आणि पूजा आता करत होते आरती केली हळदी कुंकू वाहिलं फुलं सगळं मी मांडलेलं होतं मला पण लावून घेतलं हळदी कुंकू सगळ्या प्रकारचे नवीन दिवे परत आपले गेल्या वर्षीचे दिवे काही मला भेटले नव्हते होते नवीन दिवे माझे ठेवलेले वरती कपाटात किचनमध्ये तर अशी मी मांडणी केली होती आणि सगळ्यांचं असं स्मरण केलं होतं बघा हे आमचे सासू सासरे तर हे सगळे आपल्याला वास्तू तथास्तू म्हणत असते आपण त्यांचे मनोभाव स्मरण पूजा करणं तर हेच आहे देवाची भक्ती उपासना असं काही नाही वेगळं आपल्याला आपण त्यांचं स्मरणात आपल्या ठेवणं त्यांना सतत तशी मी मांडणी केली होती इथे बघा मी धान्यांची पूजा केली आहे का तर ती शेतामधून पिकत असतात शेतकऱ्यासाठी धन्यवाद थँक्यू असतं पुन्हा झाडू बघा केवढूसा एकदम छोटूसा मला मिळाला यावेळेस आणि तो पूजेसाठी आपण घरातला तर डेली धुवून वापरतच असतो तर ते पूजेसाठी मी छोटासा घेतलेला आणि हे मातीचे दिवे सगळे मी तेल लावून एक दिवस प्रकाशित केलेले आहेत तर त्याचं ओवाळून घेतलं मी आणि आपण कष्ट केलेले पैसे तिथे ठेवलेले आहेत धन समृद्धी यावी अशी प्रार्थना आपण करत असतो काही लोक एवढे कट्टर वागतात की आम्ही दिवाळीच करत नाही हा प्रकाशाचा सण आहे प्रकाशाला हे करणं अंधारातून प्रकाशाकडे जाणं किंवा आपणच आत्मदीपभव सांगितलेलं आहे आपल्यातलाच आपलं प्रकाशमान करणं काही लोक खूप कसे बोलतात कसे वागतात त्यांचं त्यांनाच माहिती अभ्यास शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना आनंदी कसं राहायचं हे नाही माहिती व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला असेच प्रेम देत राहा चॅनलवर प्रेम करत राहा प्राची आता नमस्कार करते आणि
हे पहा, मुलांना पण आम्ही त्या गेल्या वेळेस तर आता ते सुद्धा काम करतात, कष्ट करतात, तर त्यांना पण आता समाजामध्ये कसं व्हायचं, वावरायचं हे ज्ञान झालेलं आहे. फटाक्यांचे आवाज खूप येत आहेत, त्याच्यामुळं मी स्किप केलाय आणि व्हॉइस रेकॉर्ड देते. व्हॉइस रेकॉर्ड देताना पण आजूबाजूला कामं चालू आहेत, मशीनचा आवाज येत असेल तर मी माफी मागते. आणि व्हिडिओ तुम्ही एन्जॉयच केला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि असेच मला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचे प्रोत्साहन करा. थँक्यू सो मच बोलते. आता मी थोडंसं शंकरपाळ्या घरात कसं केल्या आहेत ते दाखवते. तर 1 किलोच्या केल्या मी, अर्धा किलो केल्या. आज अर्धा किलो केल्या आणि उद्या अर्धा किलो केल्या. आणि बाकीचं सगळं मी विकत आणलेलं आहे. करंजी, लाडू, सगळं शंकरपाळ्या तेवढ्या घरात बनवले. कधी सुचलं मग तुम्हाला? अचानक सुरू झाली तयारी. पुढे मला पुढे मला जेव्हा काय टॅक्सी लागेल छान बनवलंय त्यांनी. कोल्हापूरचे आहेत ते. कुरकुरीत आहे, शेव पण कुरकुरीत आहे. आम्ही जेवलोय आता, तरी पण खाऊ वाटतंय. मी खारी आहे, खारी कशी केली बघा घरात. खारी शंकरपाळ्या. हा लाडू प्राचीला लय आवडतो, बेसनचा. चकली प्रणितला आवडते,
करंजी आम्हाला दोघांना आवडते, आहे ना हो? त्यांचा हा दरवर्षीचा आहे फराळ, बनवून पण होतो लक्ष्मीपूजनला. नेक्स्ट डेला बघा आपण चकलीची भाजणी, तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून सुकवून घेतलेले आहेत. डाळी 3 प्रकारच्या स्वच्छ धुवून वाळवून सुकवून घेतलेल्या आहेत. भाजून घेत आहोत आणि दळायला देणार आहोत. अंधार व्हायला लागलेला, 7 वाजत होत्या. तर मी लाईट लावून दाखवते तुम्हाला रात्रीचे. माझी मैत्रीण पण 4थ्या माळ्यावरची येऊन फराळाचं ताट देऊन गेली. थँक्यू सो मच. मी बोलले अर्धा किलोच्या मी शंकरपाळ्या बनवत होते, संपत होत्या, खात होते घरातले. आता मला ताटत परत द्यायचे पण होते. मस्त अशी आपली शंकरपाळी खुसखुशीत झालेली. आमलेट वगैरे काही त्याच्यावरती बनेल, घेऊन जावा तुम्ही. 50 रुपये, फक्त 50 रुपये ओनली. मातीचा तवा फक्त 50 रुपयांमध्ये आहे, घेऊन जावा. रोटी भाकरी ज्वारी काही पण बनवा त्याच्यावरती, मस्त छान आहे. 50 रुपयांमध्ये मातीचा तवा आहे, तुम्ही घेऊन जावा. खूप छान आहे, टिकणारी वस्तू आहे, गावची आहे ती चांगली वस्तू. ठीक आहे, राजस्थानी मस्तपैकी आहे, घेऊन जावा तुम्ही. 50 रुपयांमध्ये रोटी चपाती आपल्याकडे काय बनवा त्याच्यावरती, मस्त छान आहे. 50 रुपयांमध्ये तेल लावायचं आणि सुकवायचं उन्हात. टिकणारी वस्तू आहे, गावची आहे ती चांगली गॅसवर वस्तू. वापरा. ठीक आहे, राजस्थानी मस्तपैकी आहे, घेऊन जावा तुम्ही. 50 रुपयांमध्ये रोटी चपाती